नमस्कार, मी प्रकाश वाडेलोगर. आज मी खास आंबोलीमध्ये आजीला घेऊन हॉस्पिटलला आलो आहे. मला वाटते 2 दिवस पूर्वी पाऊस लागलेला आहे, त्यामुळे आंबोलीमध्ये पण वातावरण एकदम छान असं आहे. हिरवळ अशी छान दिसते, झाडं वगैरे छान आहेत. आणि हे आमचं हॉस्पिटल आहे आंबोलीचं. तर इकडे तशी काही गर्दी नाही आहे, शुकशुकट आहे. मला वाटते हॉस्पिटल 9-9:30ला स्टार्ट होते. तोपर्यंत आपल्याला इथं बसावंच लागेल, थोडंफार विश्रांती घ्यावी लागेल. तर म्हटलं थोडं आपण एन्जॉय करू म्हटलं. आणि आता 7:30च्या गाडीनं आलो आहे. मी आता लगभग 12-1 वाजता घरी जाणार आहे. तोपर्यंत म्हटलं थोडं आपण एन्जॉय करू. आता मी इकडे पाणी वगैरे घेऊन आलो. इकडे पाणी वगैरे पिणार, थोडंफार नंतर नाश्ता वगैरे करणार आहे. आजीला इथं बाजूला बसलो विश्रांती घेण्यासाठी. ठीक आहे. मंडळी, इकडे एक 15 दिवस पूर्वी भरपूर गरमीचं वातावरण, गरमीची लाट उसळली होती. परंतु आता मात्र पावसाने इकडे दिलासा दिल्यामुळे आंबोली भागामध्ये थंडगार वाटायला लागले. छान वातावरण, एकदम क्लिअर आणि सुंदर प्रसन्न होण्यासारखं वातावरण आहे. टुरिस्ट लोकांसाठी एकदम खास वातावरण ठरलेलं आहे. नुसती मी पाणी वगैरे आणतो. मी पाणी तुका पाणी वाया ठीक आहे, पाणी नको म्हणाले, पाणी देतो. आणि आता मी इकडे थोडं फिरून येणार आहे. बघू आपलं हॉस्पिटल जे आहे ना, तिकडचं आजूबाजूचा परिसर पाहायला पाहायचा आहे की कसं आहे. आंबोलीचा परिसर छान आहे. मला इकडे ना साफसफाई वगैरे छान वाटतं. इकडे रोड वगैरे बघलं एकदम सुंदर आहे. तिकडे छान आहे. हा मेन गेट आहे आणि गेटकडून तिकडे हायवे रोड आहे पूर्णपणे. म्हणजे बेळगाव टू सावंतवाडी कोल्हापूर रोड आहे ना, हा मेन हायवे रोड, पुढचा जो रोड आहे तो मेन हायवे रोड आहे. आपल्या सर्व पर्यटक लोकांना माहिती असेलच. तर आणि मंडळी, इकडे बस मला एन्जॉय वाटलं, इकडे यायला छान वाटलं. त्याच्याकडे मी खास इकडे त्याच्या आजीला पण घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर मला इकडे यावं पण काम पण होतं, शूटिंग वगैरे करायची, त्या संदर्भात मी इकडे आलो आहे. तर मला इकडचं परिसर पाहायचं आहे आंबोलीमधलं. पण आपण म्हणतो की इकडे पण घनदाट जंगल वगैरे नाही आहे, पण तसं काही नाही आहे. आंबोलीमध्ये ह्या लोकांना पण भरपूर हे आहे, जंगल वाढवण्याची आवड आहे. आणि हॉस्पिटलच्या बाजूला ना मोठे मोठे वृक्ष वगैरे लावले, छानपैकी झाडं वगैरे आहे तिकडे. पाहताय ना तुम्ही, एकदम प्रसन्न असं वातावरण आहे इथलं, छान वाटलं. परंतु मंडळी, आता काय झालं, आता दुपारी नंतर 12-1च्या सुमारानंतर पाऊस थोडंफार लागतो आणि थोडंसं बेचैन मारतो. काही हरकत नाही, तरी पण त्यातलं तर चांगलं वातावरण आहे. इकडे छान आहे वातावरण. हे आपल्या आंबोली हॉस्पिटलचं परिसर आहे, छानपैकी सुंदर असं परिसर आहे. ठीक आहे. एवढी मोठी सिटी नाही आहे छोटीशी, परंतु इकडे सुविधामध्ये चांगलीच आहे, नाही का. कारण माझ्या पाठीमागे दिसतं ना, तिकडे ॲम्ब्युलन्स वगैरे लागले आहे एमर्जन्सीला. कारण इकडे खेडेगाव भरपूर आहेत. पहिले इकडे ॲम्ब्युलन्स वगैरे नव्हते, पण आता मात्र ॲम्ब्युलन्स वगैरे एमर्जन्सीला. कारण लोक ह्या हॉस्पिटल जे आहे ते हॉस्पिटलला लोकांना येण्यासाठी 10 ते 12 किलोमीटरनं पण लांब यावं लागते डॉक्टर उपचारासाठी. त्यासाठी खास आंबोलीच्या डॉक्टर साहेबांनी तो सुविधा चांगली छानपैकी केलेली आहे. त्याच्या वतीने मी धन्यवाद मागतो. आणि बस असं तर आपण सर्वीकडे उपलब्ध असलं तर असे जे वृद्ध लोक असतात त्यांना मुळीच त्रास होणार नाही येण्या जाण्यासाठी. मी आता आमच्याच गाडीनं आलो आहे, स्वतःच्या गाडीने, काही हरकती नाही. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. इकडे छान आहे वातावरण आणि सुविधा वगैरे फर्स्ट क्लास आहे. मला आवडलं इकडचं. आणि आंबोलीमध्ये तर मला वाटतं गरमी होत असणार, मी आलो नाही, पण होतं ना. पण आता पावसामुळे दिलासा मिळालेला आहे आणि बरं आलं, शेतकऱ्यांना वगैरे चांगलं झालं, पेरणी वगैरे करण्यासाठी अत्युत्तम झालेलं आहे. तर असं तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या हातामध्ये असतात. आम्ही जर असे वृक्षारोपण वगैरे किंवा झाडं वगैरे लावायला सुरुवात केली तर आपल्याला पाहिजे तेवढा पाऊस, पाणी वगैरे प्यायला मिळेल. ह्या महिन्यामध्ये भरपूर पाण्याची टंचाई लोकांना झाली होती, परंतु आता मात्र पावसामुळे दिलासा मिळालं, चांगलं वाटलेलं आहे. पाण्याची वगैरे एकदम सुविधा व्यवस्थित झालेली आहे. आणि ठीक आहे, असंच आपण सर्व पर्यावरणाशी नातं जुळून आपण पर्यावरण वाढवलं तर आपल्याला असं परमेश्वर आपल्याला काय हे करत नाही का. आपण किती हे केलं तरी परमेश्वर आपलं कर्तव्य करतोच. म्हणून तर अनेकवेळीसुद्धा आपण म्हणत होतो की पाऊस इकडे नाही आहे, पण ते पाऊस मात्र लागलाच. तर असा हा आंबोलीचा एक छान वातावरण आहे. ठीक आहे. ते आमच्या हे पाठीमागे आमचे काका आलेले आहेत, ते कुठेतरी इकडे कामाच्या निमित्ताने आले होते, ते भेटले, धन्यवाद द्यायला लागले मला, शुक्रिया म्हटलं. तर ठीक आहे, हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच पुन्हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी वरच्यावर आणत राहणार. जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम. नमस्कार. ओके.